भाऊसाहेब नेने महाविद्यालय पेण येथे पदवीदान समारंभ संपन्न। पेण एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब नेने कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय पेण येथे बुधवार दिनांक 20 मार्च रोजी शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। सदर समारंभासाठी पेण एज्युकेशन सोसायटीचे आधारस्तंभ ॲडव्होकेट बापूसाहेब नेने हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। तसेच संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मंगेश नेने, संस्थेचे माजी कार्याध्यक्ष बापूराव आठवले, संस्थेच्या सदस्या डॉक्टर नीता कदम, श्रीराम दातार, विनायक गोखले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सदानंद धारप, विविध वृत्तपत्रांचे पत्रकार, विविध शाखांचे मान्यवर प्राध्यापक डॉक्टर U.A. खाडीलकर, प्राध्यापक सौ गीता मेनन, डॉक्टर देवीदास क बामणे, संघर्ष, डॉक्टर T.D. माळवे, प्राध्यापक गिरीश उपाध्ये, प्राध्यापक B.M. शिकारे, डॉक्टर सुभाष लकडे, प्राध्यापक पल्लवी चाटुफळे, पदवीप्राप्त विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दीपप्रज्वलन आणि मुंबई विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली। इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर U.A. खाडीलकर यांनी सूत्रसंचालनाची धुरा सांभाळत पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक करत मुंबई विद्यापीठासारख्या गौरवशाली विद्यापीठाचा स्नातक होणे ही अभिमानाची बाब असल्याचे मत व्यक्त केले। त्यानंतर प्राचार्य डॉक्टर सदानंद धारप यांनी आपल्या प्रास्ताविकात पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत शीलवृत्त फलाविद्या अर्थात विद्येचे फळ म्हणजे चांगले शील या मुंबई विद्यापीठाच्या ब्रीदवाक्याचा अर्थ उलगडत शील आणि विद्या या दोन्हींचे मानवाच्या आयुष्यातील महत्त्व विशद केले। यावेळी प्राचार्यांनी नवीन शैक्षणिक धोरणाची माहिती सांगत सदर धोरणात विद्यार्थी आणि पालक दोघांचीही भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे मत व्यक्त केले। तसेच विद्यार्थ्यांनी समाजाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याचे प्रामाणिकपणे पालन करत येणाऱ्या निवडणुकीत सजग राहून मतदान करून लोकशाही बळकट करण्यासाठी मोलाचा हातभार लावण्याचे आवाहन प्राचार्यांनी यावेळी केले। यानंतर प्रमुख अतिथी ॲडव्होकेट बापूसाहेब नेने यांनी पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक करत सध्याच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाने स्वतःला कसाला लावत कठोर परिश्रम करत स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला। तर संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मंगेश नेने यांनीही पदवी मिळवणे हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अतिशय गौरवास्पद क्षण असून पदवी म्हणजे करिअरला आकार देण्याची सुवर्ण संधी असल्याचे मत व्यक्त केले। यानंतर मान्यवरांच्या हस्ते विविध शाखांतील पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। सदर समारंभात जवळपास 100 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली। यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली। सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कवी डॉक्टर देवीदास बामणे संघर्ष यांनी केले। तर पदवीप्राप्त विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन डॉक्टर तुकाराम माळवे व प्राध्यापक गिरीश उपाध्ये यांनी केले। प्राध्यापिका सौ गीता मेनन यांच्या नेतृत्वाखाली हा पदवीदान समारंभ यशस्वीरित्या पार पडला। महामुंबईसाठी मिलिंद खारपाटील, पेण। तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि तुमचं भावी आयुष्य सुखात समाधानात जावो आणि तुमच्या बरोबर या संस्थेलाही चांगले दिवस येवो अशी परमेश्वरावर प्रार्थना करतो। मला इथं बोलून सन्मानित केलं, माझ्या हस्ते हे तुम्हाला पदवी घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। मलाही त्याचा आनंद आहे की नवीन पिढीला मी काहीतरी एक पदवीच्या रूपाने उदाहरण देऊ शकलो। याबद्दल मी या संयोजकांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तुम्ही डिग्री घेऊ शकता, त्यावेळेला ती परवानगी नव्हती। एक गोष्ट मला जास्त तुमचं कौतुक वाटतं की सातत्याने तुम्ही 4 वर्ष अभ्यास करून पदवी मिळवली। आता सगळ्यांना सगळी सारखी म्हणून मिळतील असं नाही। शिकवणारा प्रोफेसर तेच असू दे तरी आपल्या बुद्धीची जी झेप आहे त्या हिशोबाने आपल्याला मार्क मिळतात। परंतु निराश होण्याचं कारण नाही की शेवटी डिग्री हीच किंमत आहे की तुम्ही B.Com झालात तर B.Comच, म्हणजे तुम्हाला ते असं कोणी विचारत नाही की तुम्हाला किती पर्सेंट होतं असं कोणी विचारत नाही। परंतु एक गोष्ट लक्षात घेऊन ठेवा की पुढे आता तुम्हाला मात्र